नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण करणार आहोत भरलेली कारली। त्यासाठी मी हे असं कारल्याचं पुढचं मागचं कापून घेत आहे आणि मधून एक भाग करायचा आहे आणि हे कारलं असं चिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण आता सगळी कारली चिरून घेणार आहे। आता ही आपली कारली धुवून अशी चिरून झालेली आहे। आता यामध्ये आपण अशी ही चिंच भरायची आहे आणि असं भरपूर मीठ भरायचं आहे। अशी सर्व कारली आपण आता भरून घेणार आहोत। असं चिंच आणि मीठ भरून आता आपले हे सगळे कारली झालेले आहेत। आता इथं गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि गॅस ऑन करत आहे। त्यामध्ये आपण ही आता भरलेली कारली शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण ही कारली अशी उकळून घेणार आहोत। आता ही अशी कारल्याला उकळी फुटलेली आहे, तर आपण असा गॅस बारीक करायचा, त्यावर एक असं पालतं झाकण ठेवायचं आणि कारली शिजवून द्यायची। आता ही कारली आपली शिजत आहेत, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। आता ही आपली कारली शिजलेली आहेत, आता आपण ते थंड करायला ठेवूया। तर हे अशा पद्धतीने आपण काढून ठेवत आहोत, म्हणजे याच्यातलं पाणी नितळेल। थंड करायला ठेवणार आहोत। इथे आपण मसाल्याची तयारी केलेली आहे। आपण घेतली आहे थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 2 छोटे टेबलस्पून जिरं, अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, तुम्ही ओलं पण घेऊ शकता। 1 छोटी वाटी शेंगदाणा भाजून घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला। माझा कांदा लसूण मसाला तिखट आहे म्हणून मी 1 चमचा वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तसंच इथे मी घेतलेलं आहे 1/2 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून हळद। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। इथे मी मसाल्यामध्ये मीठ टाकत आहे। मीठ आपण कारलं शिजवायला टाकताना भरपूर टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कमी मीठ घालायचं। आता आपण हे सर्व मसाला वाटून घेऊया।
इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे. हा असा जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे. आणि ही आपली कारली आता थंड झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठे चिंच असेल तर ते काढून घ्यायची व्यवस्थित असं बघून. आणि ही सगळी कारली अशी आपण थोडीशी पिळून घ्यायची, म्हणजे ज्याच्यातलं काही पाणी वगैरे असेल तर ते निघून जाईल. अशी चिंच साईडला करायची. आता हे असं पाणी पिळून झालं की आपण ही कारली भरून घेऊया. तुम्हाला बिया नको असतील तर तुम्ही असे काढून टाकू शकता. खूप जाडसर बिया असेल तर ते काढायच्या. ही अशी कारला असं आपण भरून घ्यायचं आहे. अशी सगळी कारली आपण भरून घेणार आहोत. अशी सगळी कारली आपली भरून झालेली आहेत. आता आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता ही कारली सोडत आहोत जी आपण भरून ठेवली होती. थोडंसं आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. एक 5 मिनटं आपण हे फ्राय करून घेतलेली आता कारली. त्याच्यामध्ये आता आपण उरलेला मसाला टाकूया. तोही आपण थोडासा फ्राय करून घेऊ. आपला मसाला फ्राय करून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला भाजी किती रस्सा हवा त्याच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. आता ही भाजी आम्ही भाकरीबरोबर खाणार आहोत म्हणून थोडासा रस्सा करत आहे मी. भाजीला आता छान उकळी फुटलेली आहे, तर आपण आता गॅस बारीक करूया आणि हे थोडंसं असं झाकण ठेवूया. जे आपण थोडंसं उघडं ठेवूया म्हणजे मग त्याला तरी सुट. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे झाकण काढूया. हे बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे. त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढूया. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, राईसबरोबर खाऊ शकता. भाजी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.